महाराष्ट्राचं आणि मराठी संस्कृतीचं वैभव आहे ते आपण जपलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. ते काम आपण करताय म्हणून आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन, आपल्या सगळ्यांचं मनापासून आपल्याला शुभेच्छा. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपले गुरुवर्य मारुती महाराज कुरेकर बाबा ज्यांचं 93 व वाढदिवस आज या ठिकाणी आपण संपन्न करतो आहे. त्यांना मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वती मनापासून अभिष्टचिंतन करतो, त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि रामानाचार्य रामरावजी ढोक महाराज यांचा देखील 70वा वाढदिवस या निमित्त देखील मी त्यांचं मनापासून अभिष्टचिंतन करतो, आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि या दोन्ही महाद्वयींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या पुण्यभूमीमध्ये आपण एकत्र आलेलो आहोत. आणि या सोहळ्याला आमचे मंत्री दादा भुसे आहेत, खासदार श्रीरंगाप्पा बारणे आहेत, शिवाजीराव आढळराव पाटील आहेत, अमित गोरके आहेत, संदीपान महाराज शिंदे आहेत आणि संजय महाराज पाचपोर, भास्करगिरी महाराज, बरेच सर्व मान्यवर या ठिकाणी पदाधिकारी पण आपले आहेत सर्वजण. आणि बाळकृष्ण महाराज शिंदे यांनी या कार्यक्रमाचं जे काही नियोजन केलं त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. अक्षय महाराज भोसले आहेत आणि सर्व आमचे पदाधिकारी देखील या ठिकाणी व्यासपीठावर शिवसेनेचे आहेत, सर्व मान्यवर आहेत. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी द्यायला आलोय. खरं म्हणजे मी अगोदर लवकर येणार होतो, पण अगोदर आपलं कीर्तन झालं आणि मला थोडा यायला उशीर झाला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पण मला या ठिकाणी इतर मी महाराष्ट्रामध्ये खूप कार्यक्रम करतो, खूप कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर देखील उपस्थिती देतो. परंतु आजचा कार्यक्रम जो आहे तो सगळ्यात माझ्या आयुष्यातला अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम आहे. कारण इथं वारकरी संप्रदाय आहे. काही वारकरी संप्रदाय जे कीर्तनकार आहेत त्यांचं या ठिकाणी पूजन केलं, त्यांना वंदन केलं, त्यांचा सत्कार केला. यापेक्षा दुसरं भाग्य काय असू शकतं, यापेक्षा दुसरा समाधान काय असू शकतो. आणि म्हणून आपले कुरेकर महाराज बाबा यांचं 93वा वाढदिवस आणि ढोक महाराजांचा 70वा. मी त्यांना मगाशी म्हणालो, गुरु शिष्याचा एकच दिवस वाढदिवस येतो हा खूप मोठा योगायोग आहे. हा मोठा, खरं म्हणजे हा एक गुरु आणि शिष्य यांचं ते म्हणाले तिथी आणि तारखेच आहे. पण काही का असो द्या, दोघांचा एक दिवस वाढदिवस आलाय आणि आपण त्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र येण्याची संधी मिळाली म्हणून या दोघांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या पाहिजे. खरं म्हणजे वारकरी पंथाला संपूर्ण आपलं जीवन समर्पित करणारे, या राज्याला देशाला समाज प्रबोधनाची दिशा देणारे, चुकल्या वाकल्याला एक सन्मार्गाची दिशा देणारे हे सगळे वारकरी संप्रदाय आहेत. खरं म्हणजे आपल्या अमोघ वाणीतून ढोक महाराजांनी तर ते तुम्ही 2 मिनिटात 4 मिनिटात दाखवून दिलं की काय. खरं म्हणजे आम्ही किती मुख्यमंत्री असलो